देखील घाऊक मच्छीमारांचा रस्त्यावरच व्यवसाय। पुढील 2 वर्षात मुंबईत आयोगाची दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद ही आयोजित करण्यात आली आहे। त्यामुळे आगामी निवडणुका ज्या आहेत त्या अनुषंगाने कोणती महत्त्वाची घोषणा केली जाते का, तारखा आयोजित केल्या जातात का, हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दुपारी 4 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आत्ताची ही मोठी बातमी आहे। राज्य निवडणूक आयोगानं दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केलेली आहे। त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुका असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, या अनुषंगाने एक मोठी घोषणा देखील होऊ शकते। त्यामुळे 4 वाजता होणाऱ्या या पत्रकार परिषदेकडे आता सगळ्याच राजकीय पक्षांचं आणि इतरही सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग नेमकी काय घोषणा करतं हे पाहणं अत्यंतच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आज संदर्भातले अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे। राजू, पाहतो आपण राज्य निवडणूक आयोगाने आज 4 वाजता बैठक पत्रकार परिषद बोलवलेली आहे। ही पत्रकार परिषद खरं तर सह्याद्री अतिथीगृहावरती होणार आहे। त्यामुळे आज राज्यातील ज्या काही महानगरपालिका आहेत त्यांच्या निवडणुका घोषित होतात का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसांपासून कुठल्याही क्षणी जे आहे ते महानगरपालिकेच्या निवडणुका लागू शकतात अशी शक्यता होती। त्यामुळे आजची ही पत्रकार परिषद कदाचित त्याच अनुषंगाने असण्याची दाट शक्यता आहे। खरं तर 4 वाजता ही पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर जे राज्य निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे नेमकी काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण राज्यामध्ये 29 महानगरपालिका ज्या आहेत त्यांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत आणि ह्या निवडणुका घेण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे का असं जे आहे ते समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतोय की ही आजची पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण खरं तर आपण 31 जानेवारीपर्यंत सगळ्या महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत। आरक्षणाचा मुद्दा समोर आल्यामुळे कुठेतरी जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समितीच्या निवडणुका ह्या पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आज घोषित होतात का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यामध्ये शक्यता आहे की एकतर महानगरपालिकांची घोषणा होऊ शकते किंवा दुबार मतदार किंवा ज्या काही मतदार याद्या आहेत त्याच्या अपडेट संदर्भात सुद्धा आहे ती माहिती देऊ शकतात। त्यामुळे नेमकं कशा संदर्भात ही पत्रकार परिषद आहे हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही। मात्र कदाचित महानगरपालिकांच्या निवडणुका घोषित होऊ शकतात अशा शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। कारण ज्यावेळी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यावेळी अशा प्रकारच्या निवडणुका घोषित केलेल्या आहेत। त्यामुळे आजची पत्रकार परिषद सुद्धा निवडणुका घोषित करण्याच्या संदर्भात असू शकते। खरं तर काल अधिवेशन संपलेलं आहे, एका आठवड्याचं हे अधिवेशन होतं आणि आज जी आहे ती पत्रकार परिषद होती। त्यामुळे कुठेतरी निवडणुका घोषित होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाहीये। खरं तर मुंबई महानगरपालिका निवडणुका सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तशा स्वरूपाच्या आपण बैठका सुद्धा राजकीय नेत्यांच्या पाहायला मिळाल्या होत्या। जरी नागपूरला अधिवेशन असलं तरी नागपूरच्या अधिवेशनात सुद्धा महायुतीच्या अनेक बैठका पार पडलेल्या होत्या। महानगरपालिकांच्या निवडणुकांना कसं सामोरं जायचं या संदर्भातलं रणनीती जी आहे ती ठरवण्यात आलेली होती। त्यामुळे आजची ही पत्रकार परिषद ही महानगरपालिकांची घोषणा होण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे 4 वाजता दिनेश वाघमारे नेमकं काय घोषणा करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा बुधवारी होण्याची शक्यता वर्तवली जात होती। त्यामुळे आजची ही जी काही पत्रकार परिषद आहे ती महानगरपालिकेच्या घोषणा संदर्भात आहे की आणखी काय आहे हे 4 वाजता स्पष्ट होईल। मात्र कदाचित ही निवडणुकांच्या घोषणा होऊ शकतात अशा प्रकारची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे 4 वाजता यामध्ये स्पष्टता येणार आहे। अगदी राजू, तुम्ही म्हणालात तसं निवडणुकांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे आणि या मुंबई महापालिका असेल किंवा इतरही महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं गेल्या अनेक महिन्यांपासून एक मुद्दा गाजतोय, तो म्हणजे दुबार मतदारांचा किंवा मतदार यादीतील घोळाचा। त्यामुळे या सगळ्या संदर्भात देखील आशा आहे की निवडणूक आयोग काही उत्तर देणार का? त्यामुळे या संदर्भात देखील निवडणूक आयोग काही बोलू शकतात? आज खरं तर एक यादी जी आहे ती जाहीर होणार आहे आणि 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। आपण पाहतोय की मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती दुबार मतदार आपल्याला पाहायला मिळालेले होते। एकाच व्यक्तीचं 103, 104 वेळा जे आहे ते मतदान यादीमध्ये नाव पाहायला मिळालं होतं। त्यामुळे मोठा गोंधळ जो आहे तो मुंबई महापालिकेच्या मतदारांमध्ये सुद्धा पाहायला मिळालेला होता। त्यामुळे दुबार मतदारांसंदर्भातली अजूनही यादी अपडेट झालेली नाहीये। ती कदाचित निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुद्धा ती होऊ शकते। बरोबर आहे, त्यामुळे ही यादी अपडेट होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राजू, तुम्ही आमच्यासोबत असेच रहा। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे, निवडणुकांची घोषणा होऊ शकते का? निश्चितच ही दाट शक्यता आहे। म्हणजे सगळ्यात जास्त मोठी शक्यता हीच आहे की यामध्ये निवडणुका ज्या आहेत महानगरपालिकांच्या निवडणुका ज्याची सगळेजण वाट बघतात
त्या निवडणुकांची घोषणा ही आज होण्याची शक्यता आहे. जवळपास 29 महानगरपालिका यामध्ये आहेत असं सांगण्यात येते आणि मुख्यतः जे एक अंदाज सांगितला जात होता की ब, क, ड गटाच्या महानगरपालिका नंतर आणि आधी आणि अ गटाची म्हणजे मुंबई महानगरपालिका ही नंतर. मात्र नेमकं काय असेल चित्र आणि कशा प्रकारे चित्र असेल हे आज कदाचित आपल्याला कळणार आहे. दुसरी एक शक्यता ही देखील आहे ती म्हणजे दुबार मतदारांच्या संदर्भात जो आवाज उठवला गेला होता, मग ठाकरे बंधूंकडून असेल किंवा विरोधकांकडून असेल किंवा काही सत्ताधाऱ्यांनी देखील हा आवाज उठवलेला होता. त्यामुळे त्या संदर्भामध्ये या निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाने काही मोठी घडामोड केलेली आहे का किंवा काही मोठे बदल केलेले आहेत का, काही त्यामध्ये निर्णय घेतला आहे का, हे जर घेतला असेल अशा प्रकारचा निर्णय तर तो देखील आज सांगण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजची पत्रकार परिषद ही अत्यंत महत्त्वाची सांगितली जाते. जर मुंबई महानगरपालिकांसह इतर सगळ्या महानगरपालिकांची घोषणा झाली, त्यांच्या निवडणुकीची घोषणा झाली तर आजपासून किमान 35 ते 40 दिवस म्हणजे जानेवारीच्या 20 तारखेपर्यंत कदाचित या निवडणुका ज्या आहेत त्या होऊ शकतात. म्हणजे मतदानाची तारीख ही त्या वेळेपर्यंत असू शकते किंवा त्याच्या पुढे मागे ही डेट असेल 15 ते 20च्या दरम्यान अशी शक्यता आहे. जर आज निवडणुकांची घोषणा झाली तर मात्र सगळ्याच ज्या एकूणच भूमिपूजनाचे कार्यक्रम आहेत किंवा इतर जे सगळे कार्यक्रम आहेत ते बंद करावे लागतील, ते थांबवावे लागतील आणि त्याच्यानंतर आचारसंहिता लागू होईल आणि आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने महानगरपालिकांचा धुरळा जो आहे, महासंग्राम जो आहे तो सुरू होणार आहे. कारण की मुंबईमध्ये आधीच आतापासून जर आपण पाहिलात तर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. गेल्या 5 वर्षातली कामं, 25 वर्षातली कामं ही काढली जात आहेत आणि यापेक्षा आम्ही काय करू शकतो पुढच्या 5 वर्षांमध्ये हे देखील काढलं जातं आहे. त्याच्यामुळे निवडणुकांच्या रंग चढायला सुरुवात झालेलीच आहे. फक्त आता वाट बघितली जायचंय ती म्हणजे 4 वाजताची. जर 4 वाजता आज निवडणुका जाहीर झाल्या तर मात्र सगळ्यात मोठा महासंग्राम आपल्याला बघायला मिळणार आहे. अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणालात तसं महापालिकेचा महासंग्राम कदाचित सुरू होऊ शकतं, निवडणुकांची घोषणा होऊ शकते. खरं तर अक्षय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या टप्प्याटप्प्यानं घेतल्या जातात. आधी नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर असं बोललं जात होतं की जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, महापालिकेच्या निवडणुका देखील टप्प्याटप्प्यानं घेतल्या जातील. परंतु आता अशी शक्यता आहे की 29च्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका याची घोषणा आज होऊ शकते. एक नगरपालिका परिषदेच्या ज्या निवडणुका आहे नगरपालिकेच्या त्या जवळपास झालेल्या आहेत. त्यातल्या काही नगरपालिकांच्या 21 डिसेंबरची तारीख मतदानाची ठेवलेली आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या आणि इतर ज्या निवडणुका आहेत महापालिका सोडून त्यांच्यासाठी कोर्टाच्या निकालामुळे त्या आणखीन लांबणीवर पडू शकतात असं काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं होतं. त्यामुळे आता ज्या निवडणुका आहेत त्या महानगरपालिकेच्याच असणार आहेत आणि महानगरपालिकेसाठी सगळी तयारी आहे. आज जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचे अनेक ठिकाणी उद्घाटनाचे कार्यक्रम आहेत. तसंच मुंबईमध्ये देखील आज 3 ते 4 उद्घाटनाचे कार्यक्रम, भूमिपूजनाचे कार्यक्रम होत आहेत. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहेत. मग पक्षप्रवेश असतील किंवा इतर गोष्टी त्या देखील घेतल्या जात आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्याच्या आधी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता केल्या जात आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर या गोष्टी उरकून मग आचारसंहिता लागल्याच्या नंतर मग मात्र काही करता येणार नाही. त्यामुळे धावपळ सध्या सत्ताधाऱ्यांची कुठे ना कुठे सुरू आहे आणि विरोधक देखील तयार आहेत. आता 1 वाजता आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे, 2 वाजता हर्षवर्धन सकपाळ यांची पत्रकार परिषद आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची जी 4 वाजताची पत्रकार परिषद आहे त्याच्या आधीच्या या 2 महत्त्वाच्या विरोधी पक्षांच्या या पत्रकार परिषदा असतील आणि त्यामध्ये देखील या दुबार मतदानाच्या संदर्भात किंवा या मतदार यादीच्या संदर्भात आदित्य ठाकरे बोलतील अशी शक्यता सांगितली जाते. तर हर्षवर्धन सकपाळ यांचा विषय देखील या निवडणुकांच्या संदर्भातच आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे 4 वाजताची वाट बघावी लागेल आपल्याला. आज जर निवडणुका जाहीर झाल्या तर आचारसंहिता देखील बरोबर आहे. अक्षय, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर सध्या आपल्या सोबत आहेत. सचिन अहिरजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. आत्ताचीच ही मोठी बातमी आहे, 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या निवडणुका या घोषित होण्याची शक्यता आहे. ते उशिरा का होईना परंतु माननीय न्यायालयांच्या सांगण्यावरून या निवडणुका होत आहेत. म्हणजे याचा अर्थच होता की म्हणजे शासनाची मनस्थिती, मानसिकता काय होती हे तुम्हाला या अगोदरच माहित आहे. तुम्ही बघितलं असेल की स्थानिक स्वराज्यामध्ये पण देखील 50% आरक्षण ओलांडून हे परत पुढे ढकलायचं ही देखील एक भूमिका होती का? आणि काय आमच्यासाठी काही नवीन नाही आहे, कारण हे आम्हाला माहितच होतं की ज्या अर्थी 4 आठवड्याचं अधिवेशन गुंडाळून हे शनिवार रविवारपर्यंत केलेलं आहे. याचा अर्थच होतं की हे आज लागणार आहेत. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की सकाळपासून सर्वांची धावपळ उद्घाटनाचा त्यांच्या सर्वांचं चाललेलं आहे. म्हणजे ठरलेलंच होतं असं म्हणायला काही हरकत नाही. अर्थात निवडणुका आता आज जाहीर होणार आहेत.
आचारसंहितेचं काटेकोर पालन निवडणूक आयोगाने केलं पाहिजे. पारदर्शकता आणि जे माननीय न्यायालयांनी वारंवार सांगितलंय, फेअर अँड फिअरलेस या निवडणुका होतील अशी आम्ही या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्ही या निवडणुकीला सज्ज आहोत. पूर्ण ताकदीने प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावरती लढण्याचं काम आम्ही करणार आहोत महाविकास आघाडी म्हणून. अगदी धन्यवाद सचिन अहिरजी, आमच्याशी बातचीत केलीत याबद्दल आभार आपले. आणि यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्या सोबत आहेत. सुधीरजी, 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. महापालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे? नक्कीच आहे. शेवटी 31 जानेवारीच्या अगोदर निवडणुका घ्याव्यात हे सुप्रीम कोर्टाचं सुतोवाच आहे. फक्त इतके वर्ष मी राजकारणात आहे, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की 2022 नंतर या सर्व निवडणुका सुप्रीम कोर्टाने थांबवल्या. तो मुद्दा जैसे के तैसे आहे. इतके वर्ष निवडणुका थांबवून काय फायदा झाला? वित्त आयोगाचे 3,500 कोटीचं नुकसान महाराष्ट्राचं झालं. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाच्या संदर्भामध्ये खरं तर 21व्या शतकामध्ये हे आश्चर्य आहे की या संदर्भात जो मुद्दा होता तो आरक्षणाच्या संदर्भात 2022च्या अगोदरही जो उद्भवला होता तो काही जिल्हा परिषद क्षेत्रातच होता. साऱ्या निवडणुका थांबवल्या आणि आताही 29 महानगरपालिका निवडणुका घेताना 2 महानगरपालिकेमध्ये तो मुद्दा आहेच. त्या निवडणुका घेतच आहोत आपण. अजूनही मला सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग आणि जो तात्विक मुद्द्याच्या आधारावर 3 वर्ष आपण लोकशाहीला वेठीस धरलं, लोकशाहीला कोमात नेलं, त्यातून काय निष्पन्न झालं खरं ते समजणार नाही. फक्त मोठ्या लोकांच्या हातून चूक झाली तरी तो न्यायदान असतो. अगदी तुम्ही म्हणालात तसं सुधीरजी, खरं तर दुबार मतदार असतील, मतदार याद्यांमधले घोळ असतील, हे मुद्दे काही महिन्यांपासूनच गाजतात आणि यावरती निवडणूक आयोग काहीही उत्तर देत नाहीये. तर या पत्रकार परिषदेकडून किंवा निवडणूक आयोगाकडून एकूणातच तुम्हाला उत्तराची अपेक्षा आहे? नाही, मला वाटतं आजची पत्रकार परिषद नामनिर्देशन पत्र कधी द्यायचं, त्याची छाननी कधी करायची, परत कधी घ्यायचे, मतदान कधी आणि मतमोजणी कधी एवढ्या पुरतच मर्यादित असेल असं माझं मत आहे. हा, तिथं असणाऱ्या पत्रकार परिषदेतल्या पत्रकारांनी काही प्रश्न विचारले तर कदाचित उत्तर येऊ सुद्धा शकेल किंवा या प्रश्नाचा पत्रकार परिषदेशी संबंध नाही असं सांगून प्रश्न अनुत्तरितही राहू शकेल. ठीक आहे, धन्यवाद सुधीरजी, आमच्याशी बातचीत केलीत, प्रतिक्रिया दिलीत याबद्दल आभार. आज दुपारी 4 वाजता निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये आता महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. आणि यानंतर आपण अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्यासोबत आहे. मंदार, खरं तर 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे. काय अपडेट्स मिळत आहेत? अपडेट्स हे आहेत की ही निवडणूक आज जाहीर होऊ शकते हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महापालिकेकडून आणि पीएमआरडीएच्या एकूण परिसरामध्ये जवळपास 3,000 कोटी रुपयांच्या कामांचं लोकार्पण होतं आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्या वेळामध्ये पुण्यात पोहोचतायत. खरं तर आज सकाळपासून ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. सर्वात आधी ते कोल्हापूरला पोहोचले, त्यानंतर इचलकरंजी महापालिकेच्या परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्यांनी अनावरण केलं. त्यानंतर सांगलीला अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होत आहे आणि त्यानंतर पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावरती अगदी मंदार, थोडंसं तुम्हाला थांबवते. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. सतेजजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. निवडणूक आयोगानं घोषणा केलेली आहे की दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेमधून अशी दाट शक्यता आहे की महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. आपली पहिली प्रतिक्रिया? महापालिकेच्या निवडणुका प्रलंबित आहेत. म्हणजे नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर याचा विचार केला तर 9-9, 10-10 वर्ष प्रलंबित आहेत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे त्या आज जाहीर होऊ शकतात. परंतु त्याच्या आधी महापौरांचं आरक्षण अजून जाहीर झालेलं नाही. ते कधी होणार? आणि जानेवारीमध्ये सरकारचा दावोस दौरा असल्यामुळं 19-20 जानेवारी नंतर, त्यामुळे त्याच्या आधी मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बर, धन्यवाद सतेजजी, आपण आमच्याशी बातचीत केली याबद्दल आभार.
त्यामुळे आजच महापालिका निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि या संदर्भात अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आणि मंदार गोंजारी सुद्धा आपल्यासोबत आहेत. मंदार, तुम्ही खरं तर या संदर्भामध्ये अपडेट देत होतात. मंदार, थोडंसं तुम्हाला थांबवते. शशिकांत शिंदेजी आपल्यासोबत आहेत. शशिकांतजी, खरं तर 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. सगळेच पक्ष हे आता महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयार झालेले आहेत. आपली पहिली प्रतिक्रिया काय? काल अधिवेशन संपल्यानंतर आज पत्रकार परिषद होईल हे आम्हाला पूर्णपणे माहीतच होतं. फक्त एवढीच आहे की निवडणुका जाहीर केल्यानंतर त्या लोकशाहीने व्हाव्या एवढीच अपेक्षा आहे. मागच्या निवडणुकीला ज्या पद्धतीने मतदारांना पळवापळवी करणे, उमेदवाराला माघार घ्यायला लावणे, निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर पैसे वाटप, मारामाऱ्या, हा प्रकार निवडणूक आयोगात सुद्धा कसं डोळे उघडतील अशी अपेक्षा ठेवूया आणि त्यांना निवडणूक आयोगाने शेषांसारखं काम करावं अशी अपेक्षा आहे. तरच ती निवडणुका लोकशाहीने होती. नाही तर हा एक फार्स आहे. निवडणुका सोपस्कार करून घ्यायचा आणि त्यामुळे कोर्टाच्या पुढे अजून केस पेंडिंग आहे. 50% वरती गेले त्याचा काय आणि आता निवडणुका होत आहेत त्याच्यामध्ये आरक्षण वगैरे हा सगळा विषय घेऊन काय निवडणूक आयोग आता निर्णय घेते का फक्त तो निवडणुका करायच्या असा प्रकार चालू आहे का बघतोय आम्ही. अगदी तुम्ही म्हणालात तसं खरं तर आरक्षणाचा मुद्दा असेल, मतदार याद्यांमधले घोळ असतील, तो मुद्दा असेल, यावरती काही निर्णय होतो का याची आपल्याला अपेक्षा आहे. तर आजच्या या पत्रकार परिषदेत देखील काही बोललं जाईल यावरती निवडणूक आयोगाकडून, याची अपेक्षा आहे किंवा अशी काही शक्यता आपल्याला वाटते? मला शक्यता वाटत नाही, कारण आम्ही एवढं करून सुद्धा निवडणूक आयोग ठामपणाने बसलो होतं. ते कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नव्हतं. आता सुद्धा जो प्रोग्राम मागच्या वेळा दिला होता तो एवढा शॉर्ट होता, त्यावर कोर्टाने मग त्याच्या हरकती घेतल्या, परत नामुष्की झाली आणि मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगावं लागलं की अशा प्रकारच्या निवडणूक प्रोग्राम जाहीर करताना त्रुटी लक्षात येणं गरजेचं होतं. आता आम्ही तर बोलत होतो, आता सत्तेच्या असलेल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा प्रकारची स्टेटमेंट दिलं असेल तर यावेळा तरी निवडणूक आयोग व्यवस्थितपणे प्रोग्राम जाहीर करतील आपले एक आक्षेप आहे. नाहीतर 5 दिवसात 10 दिवसात निवडणुका करून घ्यायच्या आणि परत कोर्टाने स्टे दिला की परत या असलेल्या निवडणूक आयोगाची फजिती होऊ नये. आणि म्हणून मागचा बोध घेऊन त्यांनी जर लोकशाहीने निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की ते योग्य होईल. शेवटी आम्ही विरोध केला काय तरी त्या निवडणूक जाहीर करणार आणि निवडणूक घेतल्यानंतर लोकशाही टिकवण्यासाठी आम्हाला तिथं निवडणुका लढवाव्याच लागतील. आणि त्यामुळे मला वाटतं की आज जर काही प्रोग्राम जाहीर करतायत त्याच्यावर कशा पद्धतीने ते करतायत याच्यावर आमची लक्ष असेल. अगदी धन्यवाद शशिकांतजी, आपण आमच्याशी बातचीत केलीत, प्रतिक्रिया दिलीत याबद्दल आभार. तर आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आणि अक्षय भाटकर आपल्याला या संदर्भातली माहिती देतात, त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. सुरुवातीला मी मंदार गोंजारी यांच्याकडे जाते. मंदार, खरं तर सगळ्याच राजकीय पक्षांना याची अपेक्षा आहे. आताच या सगळ्या नेत्यांशी आपण बातचीत केली, त्यावरून असं दिसून येत आहे की आता सगळेच राजकीय पक्ष यांची सज्जता आहे. सध्या राज्यामध्ये काय चित्र दिसतंय? 2017 साली महापालिकेच्या निवडणुका राज्यामध्ये झालेल्या होत्या. काही महापालिका, कोल्हापूरसारखी महापालिकेची निवडणूक तर त्या आधीपासून प्रलंबित आहे. 2022 किंवा काही कोल्हापूरसारख्या महापालिकांच्या निवडणुका त्याही आधी प्रस्तावित होत्या. त्यामुळं 3-4 वर्ष या निवडणुका लांबल्या. त्यामुळे सगळ्यांना अपेक्षा आहे या निवडणुका व्यवस्थित होतील याची. आपण जर पाहिलं तर नगरसेवक बनण्याची जी इच्छा जे राजकारणामध्ये नवीन आलेले लोक असतात त्यांना असते, त्यासाठी भरपूर अशी तयारी होत असते. आपण महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस सगळीकडेच हे चित्र पाहतो आहोत. नगरसेवक बनण्यासाठी कोण कशी तयारी करत आहे, कसा जोर लावत आहे, या सगळ्याचा एका अर्थाने क्लायमॅक्स आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. एका बाजूला महायुतीमध्ये आपण नगर परिषद निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधातच महायुती लढल्याचं चित्र पाहिलं. मात्र आता महापालिकेसाठी म्हणून महायुती बऱ्याच ठिकाणी एकत्र येऊ शकते, खास करून शहरांमध्ये. कारण शिवसेना म्हणजे मुंबई असेल किंवा ठाणे असेल किंवा नवी मुंबई असेल, ठाकरेंची शिवसेना, या विरोधामध्ये आपण भाजप आणि शिंदेची शिवसेना या ठिकाणी एकत्र येऊ शकते. मात्र पुण्यासारखं शहर असेल, पिंपरी चिंचवड सारखं शहर असेल, या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाची लढत असेल तर महापालिका निवडणुकांचं चित्र नगर परिषद निवडणुकांपेक्षा वेगळं असेल. मात्र मुख्य लढत जी आहे ती महायुतीमध्येच राहण्याची शक्यता आहे. कारण
विरोधी पक्ष असलेली महाविकास आघाडी जी आहे ती एका अर्थाने या सगळ्या निवडणुकीमध्ये पिछाडीवरती पडलेली आहे हे कोणी मान्य करेल. मुख्य लढत जी आहे ती महायुतीच्या घटक पक्षांमध्येच आहे. मात्र नगरसेवक बनण्याची जी इच्छा आहे त्या माध्यमातून या सगळ्या निवडणुकांना एक वेगळे आयाम लाभतात. अनेकांनी अनेक पद्धतीने तयारी केलेली असते आणि अशा वेळी सगळ्यांना सामावून घेणं हे राजकीय पक्षांसमोरचं आव्हान असतं. ज्या ठिकाणी संधी मिळत नाही तो उमेदवार दुसऱ्या पक्षाचा रस्ता स्वीकारतो आणि त्यातून निवडणुकीतील रंगत वाढते आणि हेच चित्र आपल्याला यावेळी पाहायला मिळणार आहे. जवळपास 3 ते 4 वर्ष या निवडणुका लांबलेल्या आहेत आणि ज्यांना राजकारणामध्ये महत्वाकांक्षा आहेत अशी लोक आपलं सर्वस्व या निवडणुकीमध्ये पणाला लावणार आहेत. एका पक्षाकडून संधी नाही मिळाली तर दुसऱ्या पक्षाचा मार्ग अवलंबणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जो व्यक्ती काही एका पक्षामध्ये काम करत होता तो अन्य एका पक्षाची उमेदवारी घेतलेलं पाहायला मिळणार आहे. हे असं सगळं चित्र आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. राजकारणाचं हे बदललेलं चित्र अनेकांना आवडत नाही, मात्र हे वास्तव आहे, हे पाहायला मिळणार आहे आणि यातून महाराष्ट्राच्या राजकारणाचे नवीन जे काही आयाम आहेत ते समोर येणार आहेत. जवळपास 29 महापालिका आहेत. खरं तर नागपूर आणि चंद्रपूर सारख्या महापालिकांमध्ये जे आरक्षणाचा विषय आहे तो अजून प्रलंबित आहे. खरं तर नगर परिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाच्या कारभाराचा एका अर्थाने पंचनामा झाला. निर्णय किती चुकले हे पाहिलं. मुख्यमंत्री असतील किंवा विरोधी पक्षातील नेते असतील या सगळ्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरती टीका केली. कारण ज्या कारणासाठी या निवडणुका लांबल्या त्या आरक्षणाच्या मुद्द्याला कुठंही आतापर्यंत तो मुद्दा कुठेही सोडवला गेलेला नाही किंवा त्यावरती कुठेही ठाम असा उपाय योजला गेलेला नाही आणि असं असताना घाई गडबडीमध्ये निवडणुका जाहीर होत आहेत. आज पुन्हा एकदा 4 वाजता पत्रकार परिषद आहे आणि अनेक आरक्षणाचे प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा धोका आहे. ही सगळी प्रक्रिया न्याय प्रविष्ट होण्याची, न्यायालयामध्ये जाण्याची आणि पुन्हा याना त्या कारणाने जर न्यायालयाकडून या प्रक्रियेमधल्या काही गोष्टींना जर स्टे आला तर पुन्हा सगळा जो काही निवडणुकीचा कारभार आहे तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकू शकतो. मात्र जवळपास 3 ते 4 वर्षांनी ज्या निवडणुका लांबल्या त्या जाहीर होण्याची आता शक्यता असल्यामुळं मोठी तयारी आहे. मोठं जे काही बदललेले जे काही नवीन राजकारणामध्ये येऊ घातलेली जी पिढी आहे त्यांच्यासाठीची ही संधी असणार आहे. अगदी तुम्ही म्हणालात तसं महापालिकेच्या राजकारणाचं हे खरं वास्तव अगदी काहीच दिवसांमध्ये समोर येईल. आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे सध्या आपल्या सोबत आहेत. मनीषाजी नमस्कार. एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. आज 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि निवडणूक आयोग कदाचित महापालिकेची घोषणा करू शकतं. आपली पहिली प्रतिक्रिया काय आणि आपल्या पक्षाकडून आता कशा तयारी होणार आहे? खरं तर या निवडणुका बहुप्रतीक्षित होत्या आणि त्या आता झाल्या पाहिजे. कारण स्थानिक कार्यकर्ते देखील जे नगरसेवक राहिलेले आहेत आणि ते प्रतीक्षित होते आणि सगळेच जण या निवडणुकांच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे या निवडणुका होऊन आणि एकतर आम्ही तयारीत आहोत. कारण आमची तयारी काही नुसती एका दिवसाची नसते. आमची 12ही महिने आम्ही लोकांसाठी काम करत असतो. त्यामुळे निवडणुका आल्या की कार्यालय उघडायचं असं आमचं नाही आहे. आमच्या 227 शाखा पूर्ण मुंबईभरात आणि इतरही ठिकाणी आहेत. त्यामुळे शिवसैनिक हा नेहमीच सज्ज असतो. कारण आम्ही 24/7 आमचे कार्यकर्ते काम करत असतात. आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आपल्याला माहित आहे की पूर्ण राज्यभर त्यांची भ्रमंती अविरत चालू असते. न थकता ते काम करत असतात. आताही आपण पाहिलं नगर परिषदांच्या निवडणुका होत्या. सर्वात जास्ती सभा घेणारे आणि लोकांना भेटणारे म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे. त्यामुळे आणि तुम्ही आता पाहिलं की मुंबईसाठी जे ज्वलंत जे प्रश्न होते हाऊसिंग संबंधी, पागडी सिस्टीम हटवण्यासाठी 20,000 इमारतींना ओसी नसणं किंवा या सगळ्या ज्या समस्या आहे. कारण मूळ मुंबईकर जो बाहेर फेकला जात होता सतत आणि काही लोक केवळ मराठीच्या मुद्द्यावर आणि मराठी माणसासाठी गळा काढतात. परंतु माननीय एकनाथजी शिंदे यांनी ठोस काहीतरी निर्णय घेतला त्यावर आणि या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलंय आणि हाऊसिंग मॅन ऑफ महाराष्ट्र अशी त्यांची आता छबी पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात झालेली आहे. ठीक आहे, धन्यवाद मनीषाजी. आमच्याशी बातचीत केलीत, प्रतिक्रिया दिलीत, याबद्दल आभार.
तर दुपारी 4 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर, मंदार गोंजारी आपल्याला माहिती देत आहेत. खरं तर रजत वशिष्ठ सुद्धा आपल्यासोबत आहेत. रजत, नागपूरमधली सध्याची स्थिती काय आहे? महापालिकेच्या निवडणुकीची आज दुपारीच घोषणा होऊ शकते, त्यामुळे सध्या एकूणातच राजकीय वातावरण काय दिसतंय? रजत, तर काही कारणाने रजत वशिष्ठ यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नव्हता. पुन्हा एकदा रजत वशिष्ठ आपल्यासोबत जोडले गेलेत. रजत, नक्कीच महापालिका निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही नागपूर आणि चंद्रपूर महापालिकांसंदर्भात काहीसे प्रश्न कायम आहे. कारण चंद्रपूर आणि नागपूरमध्ये आरक्षण जो आहे तो 50% वरती गेलेला आहे. त्यामुळे त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोग काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र नागपूर जर म्हटलं तर नागपूरमध्ये आज ज्या पद्धतीने आणि ज्या तीव्रतेने विविध भूमिपूजनं होत आहेत, विविध विकास कामांचे लोकार्पण आणि उद्घाटन होत आहे, असं वाटतंय की नागपूर महापालिकेची निवडणूक ही आजच जाहीर होईल आणि त्यामुळे राज्यातील इतर सर्व महापालिकांची निवडणूक होत असताना चंद्रपूर आणि नागपूर दोन्ही महानगरपालिकांची निवडणूक घेतली जाईल. मात्र ओबीसी आरक्षणासंदर्भात या ठिकाणी राज्य निवडणूक काय भूमिका घेते आणि काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याशिवाय विदर्भातील अकोला आणि अमरावती अशा पद्धतीने एकूण 4 महानगरपालिकांमध्ये निवडणूक सध्या नियोजित आहे आणि आज निवडणूक आयोग त्या संदर्भात भूमिका स्पष्ट करेल की आता विदर्भातील 4ही महानगरपालिकांमध्ये निवडणूक होत आहे की त्याच्यापैकी 2 महापालिका जे आहेत ते पुढे ढकलल्या जातात. अगदी बरोबर आहे. त्यामुळे आता 4 वाजताच हे स्पष्ट होईल की 4ही महानगरपालिकांची निवडणूक होणार की फक्त 2 महानगरपालिकांचीच निवडणूक होणार. यानंतर मी जाते मंदार गोंजारी यांच्याकडे. मंदार, खरं तर अनेक मुद्दे हे या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहेत. त्यामुळे आपल्याला काय वाटतं की महापालिकेमध्ये कोणते मुद्दे हे महत्त्वाचे ठरू शकतात? खरं तर आपण पाहिलं एकूण महाराष्ट्रामध्ये नागरीकरण अतिशय वेगाने झालेलं आहे. शहरं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. पुण्यासारखं शहर जे आहे ते क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर मुंबईपेक्षा देखील पुणे महापालिका मोठी झालेली आहे. पुण्याची लोकसंख्या 2017 पासून ते आजतागत लाखोंनी वाढलेली आहे आणि त्याबरोबरच अनेक समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत. आपण पाहतो पुण्यामध्ये वाहतूक कोंडी ही ठिकठिकाणी असते. वाहतूक कोंडी हा पुण्यातला ज्वलंत प्रश्न आतापर्यंत मांडला जात होता, तो आत्ता देखील आहे. मात्र पुण्यामध्ये गुन्हेगारी ही आणखी एक मोठी समस्या नजीकच्या काळामध्ये म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये पुढे आलेली आहे. हे सगळे मुद्दे लोकांना बरोबर आहे. मंदार, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे सध्या आपल्या सोबत आहेत. आनंदजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. आज खरं तर दुपारी 4 वाजता महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. आपली पहिली प्रतिक्रिया काय? आज दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेतोय आणि अपेक्षा अशीच आहे की गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वेळापत्रक ते जाहीर करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक राजकीय पक्ष म्हणून या निर्णयाचं स्वागतच करतो आणि काय प्रोग्राम हा राज्य निवडणूक आयोग डिक्लेअर करतंय हे उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला देखील आहे. अगदी खरं तर राज्य निवडणूक आयोगाकडून अनेक प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत. त्यामुळे आपल्या पक्षाकडून अशी काही निवडणूक आयोगासंदर्भात काही आशा आहे का की दुबार मतदार असतील, निवडणुकीमधल्या याद्यांमधले घोळ असतील, या संदर्भामध्ये सगळ्याच प्रश्नांची उत्तरं ही निवडणूक आयोग या पत्रकार परिषदेमधून देईल? असं आहे की ज्या वेळेला नगरपंचायतीच्या आता निवडणुका झाल्या, ज्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने त्या घ्यायला पाहिजे होतं तसं अपेक्षित घडलं नाही. जवळजवळ 24 नगर परिषदांमध्ये तर 20 तारखेला मतदान आहे आणि त्याची या संपूर्ण सर्व 288 नगरपंचायतींचं मतमोजणी ही 21 डिसेंबरला आहे. त्यामुळे त्यावेळेचा अनुभव हा काही राज्य निवडणूक आयोगाचा चांगला कुठल्याच राजकीय पक्षाला नीट आला नाही. स्वतः मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील नाराजी व्यक्त केली. अगदी 1 दिवस प्रचाराचा असताना निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. दुबार मतदारांबद्दल 2 स्टार असं मतदार यादीमध्ये त्या उमेदवाराच्या समोर असणार आहेत. पण नेमकी यंत्रणा दुबार मतदार रोखण्यासाठी कशा पद्धतीने राबवण्यात येईल हे निवडणुकीच्या दिवशीच कळेल. कारण दुबार मतदारावरून अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष देखील होऊ शकतो. अगदी धन्यवाद आनंदजी.
आम्हाला प्रतिक्रिया दिलीत, याबद्दल आभार. आणि यानंतर थेट जाऊयात, अतुल लोंढे सध्या बोलतात. या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान हे सुद्धा अडचणीत आलेलं आहे. जनतेसमोर मान दाखवायला, तोंड दाखवायला स्वातंत्र्य लढ्यानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जागा नव्हती. 2 वेळा हे संपले. जनसंघ मुक्त भारत झाला, जनता पार्टी मुक्त भारत झाला आणि गांधीजींच्या तत्वावर आम्ही चालू म्हणून भारतीय जनता पार्टी काढली म्हणून थोडा लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. आता तुम्ही लोकशाही आणि संविधान हे दोन्हीची पायमल्ली करता आहात. आता जर तुमचं पतन जनतेने केलं, आता जनता कशी करेल आम्हाला माहित नाही. नाही, पण एकीकडे कोर्टामध्ये महानगरपालिकेमध्ये ओबीसीचा मुद्दा प्रलंबित आहे. असं असताना जर आपण आज जर राज्य निवडणूक आयोग वाघमारे जर महानगरपालिकेची निवडणूक घोषणा करत असेल तर त्या 29 महानगरपालिकांपैकी काही नगरपालिका निवडणुका होऊ शकतात का? आहेत 2% आमच्या नागपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा काढलेले आहेत. तर मग त्यांनी त्या पद्धतीने निवडणुका घ्याव्यात. आणि याच्यातनं एक मुद्दा हा पण दिसून येतो की कोर्टाला हे का करावं लागलं, तर बीजेपीला या जनतेशी, ओबीसी जनतेशी काही घेणं देणं नाही आहे. आम्ही म्हटलं होतं की तुम्ही जनगणना करा महाराष्ट्राने आणि 1 मतानं आपण ठराव संसदेला पाठवू. आपलं डबल इंजिनचं सरकार आहे, नव्या शेड्यूलमध्ये टाकून घ्या. 65%, 75% जे काय होईल, ज्याची लोकसंख्या असेल ओबीसीची, त्या सर्वांना न्याय भेटला असता. जास्तीत जास्त लोक या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकीत लढू शकले असते, पण तसं केलं नाही. या मुद्द्यावर काँग्रेस पूर्ण ताकदीने सरकारसोबत उभी आहे ओबीसींना न्याय देण्यासाठी. त्यांनी तसा ठराव केला नाही. 50% वरती जाता येत नाही. इंद्रसानी केसचा निकाल आहे आणि या अडचणी जे आहे ते पकडून ठेवलेला आहे सगळ्या जनतेला आणि ओबीसी जनतेचा घात जो आहे तो बीजेपीनं केलेला आहे. काँग्रेसची तयारी एकदम चांगली आहे, पण बीजेपीची तयारी निवडणूक आयोगाने केलेली आहे. हा जनतेचा कौल दिसतोय का? जे आम्ही 11 लाख बोगस वोटर मुंबई महानगरपालिकेतले दाखवलेले आहे पुराव्यानिशी, ते काढले पाहिजेत. मतदार याद्या ज्या आहे, तुम्ही SIR म्हणता, मग तुम्हाला जर साफसफाई करायची आहे तर त्याचं प्युरिफिकेशन योग्य पद्धतीने झालं पाहिजे. ते होत नाही ना. तुम्ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात का स्वतंत्र लढणार आहात? तर अनेक ठिकाणी सोबळाचा नारा दिला जातो. असं आहे, स्पष्टपणे या निवडणुकांसाठी अधिकार हे स्थानिक नेत्यांना दिलेले आहे. एखाद्या महानगरपालिकेमध्ये जर सोबत जायचं असेल महाविकास आघाडी म्हणून तर हरकत नाही, आणि नसेलही जायचं तर तो तिथल्या स्थानिक नेत्यांचा निर्णय आहे. त्याच्या पाठीशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटी राहील, याच्याशी काही दुमत असण्याचं कारण नाही. पण तो पार्टनर हा इंडिया आघाडीचाच असला पाहिजे, ही सुद्धा त्याच्यामध्ये एक सिंपल साधी अट आहे. काही ठिकाणी अगोदरच्या निवडणुका झाल्या तर नगरपालिका, नगरपंचायत, त्या ठिकाणी युत्या मात्र किंवा आघाड्या मात्र खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या झाल्याचं बघायला मिळालं. हो, तिथे बऱ्याच ठिकाणी चिन्ह नव्हते, वेगळ्या आघाड्या करून वेगळ्या पद्धतीनं लढल्या गेलेला आहे. तो स्थानिक ठिकाणचा निर्णय. काही काही ठिकाणी अशा अपवादात्मक परिस्थिती असतात, पण हा जो नियम आहे की आपण करू शकता आघाड्या, स्वबळावरही जाऊ शकता, पण आघाडी करत असताना तो पक्ष जो आहे तो इंडिया आघाडीतला, महाविकास आघाडीतला असला पाहिजे. मुंबईमध्ये शिवसेना, राज ठाकरे आणि काँग्रेस हे 3 पक्ष एकत्र लढणार. मी आपल्याला किती स्पष्टपणे सांगितलं, आमची आघाडी त्याच्यासोबतच होऊ शकते जो इंडिया आघाडीचा किंवा महाविकास आघाडीचा घटक होता.